दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकदिवसीय बंदची हाक देण्यात आली होती। यावेळी तालुक्यातील वंचितच्या कार्यकर्त्यांनी तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मूर्तिजापूर शहरात निषेध मोर्चा काढला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत तहसील कार्यालयावर पोहोचला। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर रूट मार्च काढण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत तहसील कार्यालयावर त्यांनी मोर्चा नेला। यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठान बंद करून या बंदला त्यांनी समर्थन दिले। दरम्यान मोर्चाचा समारोप झाल्यानंतर शहरातील 2 ते 3 ठिकाणी काही आंदोलक आणि दुकानदारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। या वादादरम्यान काही दुकानदारांना मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। प्रकरण शहर पोलिसात गेल्यानंतर शहरातील समाजसेवक गुलाब दुबे यांच्या मध्यस्थीने प्रकरण शांततेत मिटल्याचे सांगण्यात येत आहे। एकंदरीत मोर्चा शांततेत पार पडला असला तरी मोर्चानंतर घडलेल्या किरकोळ वादाच्या घटनांमुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील सरदार, संजय नाईक तसेच वंचितचे माजी नगरसेवक शेख इम्रान, रवी इंगळे यांच्यासह वंचितचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नरेंद्र खवले, मूर्तिजापूर। जो 20 जुलैला दिल्लीला जंतर मंतरवर जे प्रकरण घडलं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर जो हा लाठीचार्ज झाला, एवढा संविधानाच्या कायद्यानुसार जो शांतपणे मोर्चा चालत होता त्या मोर्चाला अडवलं आणि अनामुषपणे पोलिसांनी तिथं लाठीचार्ज केला। परंतु कुठल्याही नेत्यांनी त्यांना पाहिलं नाही, कुठं जाऊन पाहिलं नाही। परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदचं या 23 तारखेला आवाहन केलं गेलं होतं, त्या संदर्भामध्ये आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या माध्यमातून हे मूर्तिजापूर बंद पाडण्याकरिता आज आम्ही 9:30 वाजतापासून पूर्ण मोर्चाचं नियोजन पूर्ण शहरामध्ये फेरी घेऊन सर्वांनी सहकार्य केलं। दुकानं परिपूर्ण कटिबद्ध बंद केले आणि सर्व संघटनात्मक यांनी पाठिंबा दिला आणि त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। आणि हा मोर्चा शांतपणे पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपासून इथून फेरी घेऊन पूर्णविराम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही त्याचा पूर्णविराम दिला आणि शांतपणे सर्व मोर्चा पार पडला।